आता या प्रकरणावरचे जे बोर्डाला आलेले प्रश्न आहेत ते आपण बघूया. त्यातला पहिला क्वेश्चन पेपर घेतलेला आहे मी डिसेंबर 2020 चा. पहिला MCQ आहे, इन मायटॉटिक डिव्हिजन, मायटॉटिक काही म्हटलं तरी चालेल, न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपियर्स इन. कोणत्या फेज मध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपियर होतो? मग ह्या त्या सगळ्या फेजेस आहेत. मग या फेजेस मध्ये तुम्हाला माहित आहे प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज आणि टेलोफेज हा त्यांचा प्रॉपरली सिक्वेन्स आहे. तर याच्यामध्ये मेटाफेज मध्ये हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपियर होतं, हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. त्यामुळे प्रश्न बघा कशा पद्धतीनं त्यांनी बारकाईने विचारलेले आहे. त्यामुळे ह्या चारही फेजेस मध्ये तुम्हाला नेमकं कशा पद्धतीनं ते प्रश्न विचारू शकतात ते बघा. प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज आणि टेलोफेज हा त्यांचा सिक्वेन्स आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न बघा. विच molecules आर नेसेसरी फॉर द फॉर्मेशन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर प्लाझ्मा मेम्ब्रेन फॉर्म करण्यासाठी कोणते मोलेक्युल्स लागतात? तर त्याचा आन्सर आहे फॉस्फोलिपिडचे मोलेक्युल्स लागतात. त्यामुळे हे लक्षात ठेवा. हा 1 मार्काचा MCQ, हा पण 1 मार्काचा प्रश्न आहे. पुढं 2-2 मार्काचे 2 प्रश्न आहेत, म्हणजे एकूण 5 ते 6 मार्क. इथं तरी 6 मार्काला विचारले, एकूण 5 ते 6 मार्काचं या प्रकरणाचं वेटेज तुम्हाला दिसून येईल. पुढचा क्वेश्चन आहे, गिव्ह सायंटिफिक रिझन व्हाईल परफॉर्मिंग द एक्सरसाइज वी फील टायर्ड. ज्या वेळेला तुम्ही एक्सरसाइज परफॉर्म करता त्यावेळेला शरीराला जास्त ऑक्सिजन लागतो, म्हणजेच शरीराला मिळणारा ऑक्सिजन कमी पडतो. याचा अर्थ ते अनएरोबिक रेस्पायरेशन मध्ये जातं. त्यामुळं शरीरामध्ये जे काही प्रोसेस जी आहे ती ऑक्सिडेशनची जी प्रोसेस आहे, एरोबिक रेस्पायरेशन कमी होतं, अनएरोबिक रेस्पायरेशन व्हायला लागतं. त्यामुळे जे लॅक्टिक ऍसिड फॉर्म होतं ते साठून राहतं, कारण त्याचं ऑक्सिडेशन होत. आणि ड्यू टू धिस लॅक्टिक ऍसिड वी फील टायर्ड. प्रॉपरली आपण सगळं नोट्स मध्ये दिलेलं आहे. या पद्धतीने लक्षात ठेवा पहिल्यांदा, मग नंतर त्याला कन्व्हर्ट करा. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, डिस्टिंग्विश बिटवीन एरोबिक रेस्पायरेशन अँड अनएरोबिक रेस्पायरेशन. इम्पॉर्टंट क्वेश्चन, कारण बऱ्यापैकी प्रकरण याच्यावरतीच बेस्ड आहे. एरोबिक रेस्पायरेशन मध्ये ऑक्सिजन पाहिजे, इथं ऑक्सिजन कमी प्रमाणात असतो किंवा ऑक्सिजनची काही गरज नाही. तर एरोबिक रेस्पायरेशन जे आहे ते न्यूक्लियस आणि सायटोप्लाझ्म या दोन्ही ठिकाणी पण घडतं. तर अनएरोबिक रेस्पायरेशन जे आहे ते फक्त सायटोप्लाझ्म मध्येच घडतं, म्हणजे जे पेशी द्रव्य जे असतं त्याच्यामध्येच घडतं. एरोबिक रेस्पायरेशन मध्ये CO2 आणि H2O हे तयार होतं. तर अनएरोबिक रेस्पायरेशन मध्ये CO2 आणि C2H5OH हे फॉर्म होतं. त्याचे जे चार्ट दिलेले आहेत त्या चार्ट मध्ये सगळ्यात शेवटी तुम्हाला हे सापडेल बघा. एरोबिक रेस्पायरेशन मध्ये प्रचंड प्रमाणात एनर्जी जनरेट होते, लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी, कारण याच्यामध्ये साधारणपणे 38 ATP मॉलिक्युल्स जनरेट होतात. त्या मानानं अनएरोबिक रेस्पायरेशन मध्ये कमी प्रमाणात एनर्जी जनरेट होते, कारण याच्यामध्ये ATP मॉलिक्युल्स फक्त 2च फॉर्म होतात. ग्लुकोजचं कम्प्लीट ऑक्सिडेशन होतं. ग्लुकोज इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड इन एरोबिक रेस्पायरेशन, whereas ग्लुकोज इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज, म्हणजे त्याचं जास्त ऑक्सिडेशन होत नाही, थोड्या प्रमाणातच होतं. त्यामुळं कमी प्रमाणात एनर्जी जनरेट होते. इथं कम्प्लीट ऑक्सिडेशन होतं, त्यामुळं जास्त प्रमाणात एनर्जी जनरेट होते. हे या पद्धतीनं तुम्ही हे सगळे पॉइंट्स कलेक्ट करा आणि नोट्समध्ये सुद्धा सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये जे दिलेले आहेत त्याच्यामधून सुद्धा तुम्ही हे अगदी इझिली लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन पेपर बघा, मार्च 2022. पहिला MCQ, बोन्स कंटेन अमिनो ऍसिड्स. बोन्स ऑसिन हे त्याचा आन्सर आहे. स्टेट ट्रू ऑर फॉल्स. दुसरा प्रश्न त्यातला,
ऑक्सिडेशन ऑफ प्रोटीन्स इज कॅरिड आउट इन एरोबिक रेस्पायरेशन. एरोबिक रेस्पायरेशन मध्ये कार्बोहायड्रेट्स आणि लिपिड्स यांचं ऑक्सिडेशन कॅरी आउट केलं जातं, प्रोटीन्सचं नाही. त्यामुळे हे स्टेटमेंट फॉल्स आहे. त्या पुढचा क्वेश्चन आहे, गिव्ह सायंटिफिक रिझन. सेल डिव्हिजन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ सेल अँड ऑर्गॅनिझम. सेल डिव्हिजन ही खूप महत्वाची प्रक्रिया आहे. सगळ्या सजीवांच्यासाठी हे सेल डिव्हिजन इम्पॉर्टंट आहे, कारण त्याच्यामुळेच शरीराची वाढ, त्याची ग्रोथ, डेव्हलपमेंट होऊ शकते. त्यांनी पुस्तकामध्ये दिलेला आहे बघा, एक शब्द आपण 2 वेळा त्याचा उच्चार केला होता, इमॅक्युएटेड बॉडी कॅन बी रिस्टोअर्ड ओनली थ्रू सेल डिव्हिजन. जर एखादी व्यक्ती शरीरानं कमकुवत असेल तर ते चांगल्या पद्धतीनं शरीर सुदृढ होऊ शकतं. त्याच्यासाठी सेल डिव्हिजन फार महत्वाचं आहे. त्याच्याही पुढचं म्हणजे जे रिप्रोडक्शन होतं आणि नेक्स्ट जनरेशन जे तयार होते, मग ते प्लांट्स मध्ये असेल, ॲनिमल्स मध्ये असेल, याच्यामध्ये सुद्धा सेल डिव्हिजन ही फार महत्वाची प्रोसेस आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे त्याला विशेष असं महत्व आहे. त्याच्या पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट आर विटॅमिन्स. विटॅमिन्स काय आहे त्याची डेफिनेशन घ्या. राईट 2 टाइप्स ऑफ विटॅमिन्स. ते काय आहे, फॅट सोल्युबल, वॉटर सोल्युबल, त्याचे टाइप्स जे काय आहेत ते सांगा फक्त. त्याची एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. मात्र इथं त्यांनी सोपा क्वेश्चन विचारलाय 2 मार्कला. त्याच्या डिटेलमध्ये आणखीन ते विचारू शकतात. मग 2 आणि 2 4 5 आणि 6 मार्काला या मार्च 2022 मध्ये प्रश्न विचारून झालेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे जुलै 2022. पहिला क्वेश्चन, ग्लायकोलिसिस अँड डॅश डॅश आर 2 स्टेप्स ऑफ अनएरोबिक रेस्पायरेशन. ग्लायकोलिसिस नंतर फर्मेंटेशन होतं, ही त्याच्यातली सेकंड स्टेप आहे अनएरोबिक रेस्पायरेशनची. पुढचा क्वेश्चन आहे, फाइंड द ऑड मॅन आउट. ऍक्टिन, ऑसिन, मायोसिन. बघा हे सगळे घटक हे सगळे प्रोटीन कॅटेगरीमध्ये येतात. अल्डोस्टेरॉन जे आहे ते हार्मोन कॅटेगरीमध्ये येतात. त्यामुळे ह्याच्यातला ऑड मॅन जो आहे तो अल्डोस्टेरॉन आहे, त्याला बाजूला करायचं त्याच्यातून. पुढचा प्रश्न जो आहे तो, वॉटर इज अन एसेन्शियल न्यूट्रिएंट, गिव्ह सायंटिफिक रिझन. एक 2-3 ओळी चांगल्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्या शरीरामध्ये साधारणपणे 65 ते 70% हे पाण्याचं प्रमाण आहे. सेलमध्ये सेलचं तर 70% पार्ट आहे म्हणून सांगितलेलं आहे. शरीरातून थोडं जरी पाणी लूज झालं, बाहेर पडलं, तर सेलचं फंक्शनिंग बिघडू शकतं. या सर्व कारणांसाठी वॉटर एसेन्शियल न्यूट्रिएंट आहे. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, 3 मार्काचा प्रश्न विचारलाय बघा. राईट 2 सोर्सेस ऑफ लिपिड्स. मग लिपिड्स साठी तुम्ही कशापासून मिळवू शकताय ते कोण आहे बघा. ऑइल, बटर, घी हे सगळे घेऊ शकताय तुम्ही लिपिड्स साठी. किती एनर्जी मिळते लिपिड्सच्या पर ग्रॅम, तर पर ग्रॅम 9 किलो कॅलरी पर ग्रॅम एवढी एनर्जी मिळते. कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स पासून प्रत्येकी 4 किलो कॅलरी पर ग्रॅम मिळते. त्या व्हॅल्यूज लक्षात ठेवा. व्हॉट इज प्रोड्युस्ड आफ्टर डायजेशन ऑफ लिपिड्स. लिपिड्सचं डायजेशन झालं की तुम्हाला फॅटी ऍसिड ग्लिसरॉल मिळतं. हीच उत्तरं व्यवस्थित आली पाहिजे, तरच मार्क मिळतील. नाहीतर मार्क मिळणार नाही. तुम्ही काही जरी 2-2, 3-3 ओळी जरी लिहिलं, काही तुम्हाला कोणी मार्क देणार नाहीत. ही उत्तरं पाहिजेत. करेक्ट असतील हे आन्सर तर तुम्हाला पूर्ण मार्क त्या ठिकाणी मिळतील. मग इथं बघा 3 आणि 2 5, हे 1 मार्काचं 6 आणि हे 1 मार्काचं, असं म्हणून त्यांनी 7 मार्काला यावेळेला प्रश्न विचारलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पेपर बघा, मार्च 2023. तर फक्त 2 आणि 3 5च मार्काचे प्रश्न विचारले. त्यामुळे हे साधारणपणे अप्रॉक्सिमेट 6 मार्क कन्सिडर करू शकताय तुम्ही. मग ते कधी 5 असतील, कधी 7 असतील. त्याचं वेटेज एखाद दुसऱ्या मार्काचं कमी जास्त होतं. समटाइम्स हायर प्लांट्स अँड एनिमल्स टू परफॉर्म अनएरोबिक रेस्पायरेशन, गिव्ह सायंटिफिक रिझन.
आता काही वेळेला प्लांट्स आणि ॲनिमल्स पण अनएरोबिक रेस्पायरेशन करतात. आता जर तिथं ऑक्सिजन कमीच पडत असेल शरीराला, तर काय करू शकतो तिथं? जे प्लांट्स आहेत त्या प्लांट्सना जगण्यासाठी, ॲनिमल्सना जगण्यासाठी काय करावं लागेल? जेवढा ऑक्सिजन अवेलेबल आहे, अगदी कमी प्रमाणात जरी उपलब्ध असला तरी अनएरोबिक रेस्पायरेशन हे करावंच लागेल. ज्यावेळेला एक्सरसाइज परफॉर्म करतो आपण, त्यावेळेला सुद्धा अनएरोबिक रेस्पायरेशनचा प्रकार घडतो. ज्यावेळेला बी जमिनीमध्ये पुरलेले असतात जर्मिनेशनसाठी, त्यावेळेला त्यांना कमी प्रमाणात ऑक्सिजन मिळतो, तिथं अनएरोबिक रेस्पायरेशन होतं. ते जर पूर्ण पाणी असेल आणि त्या पाण्यामध्ये जर ते बी जमिनीमध्ये असेल आणि वरती पाणी असेल, पूर्णपणे पाण्यामध्ये ते सबमर्ज्ड असतील, तशा परिस्थितीमध्ये सुद्धा अनएरोबिक रेस्पायरेशन करावं लागतं. कारण ते जगण्यासाठी, टू सर्व्हाइव्ह, इट इज इम्पॉर्टंट टू परफॉर्म अनएरोबिक रेस्पायरेशन. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न त्यांनी विचारलाय, कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट. प्रोटीन्स एक कॉलम दिलेला आहे, ऑर्गन्सचे नेम सांगितलेले आहेत, कधी प्रोटीन दिले, कधी ऑर्गन विचारले. मेलॅनिन, केरॅटिन हे जे आहेत हे स्किनशी रिलेटेड आहे. त्यानंतर पॅनक्रियाज मध्ये इन्सुलिन तयार होतं आणि हिमोग्लोबिन अँटीबॉडीज जे आहेत ते ब्लड मध्ये तयार होतात. हे या पद्धतीने फक्त मांडा. तीन व्यवस्थित, ह्या हेच तीन टर्म्स तुम्ही इथं मांडल्या की तुम्हाला 3 मार्क आहेत. त्यामुळं ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, सायन्समध्ये 10वीच्या, की तुम्हाला परफेक्टली ऍक्युरेटली माहिती पाहिजे. त्या गोष्टी तिथं, त्याच टर्म्स तिथं आल्या पाहिजेत, तीच नावं तिथं आली पाहिजेत. नेक्स्ट क्वेश्चन पेपर बघा, मार्च 2024. राईट कोरिलेशन. स्किन मेलॅनिन दिलेलं आहे, तर पॅनक्रियासाठी इन्सुलिन. वी फील टायर्ड आफ्टर एक्सरसाइज, गिव्ह सायंटिफिक रिझन. सांगितले मग 2 महत्वाच्या गोष्टी. अनएरोबिक रेस्पायरेशन एक सांगा, त्यानंतर लॅक्टिक ऍसिड अॅक्युमुलेट होतं, त्याचं पूर्णपणे ऑक्सिडेशन होत नाही, त्यामुळं आपल्याला तो टायर्ड असल्यासारखा फील येतो. व्हॉट आर विटॅमिन्स? डेफिनेशन घ्या. विटॅमिन्स हेट्रोजेनस कंपाऊंड्स आहेत, शरीराच्या प्रॉपर फंक्शनिंगसाठी इम्पॉर्टंट असे हे हेट्रोजेनस कंपाऊंड्स आहेत. क्लासिफाय देम अकॉर्डिंग टू देअर सोल्युबिलिटी. अकॉर्डिंग टू देअर सोल्युबिलिटी मध्ये 2 घटक आहेत, एक म्हणजे वॉटर सोल्युबल आणि दुसरं आहे फॅट सोल्युबल. हे येणार पहिल्यांदा त्या दुसऱ्या प्रश्नाचा आन्सर. मग त्याची एक्झाम्पल्स द्या म्हणून सांगितले. वॉटर सोल्युबल मध्ये बी आणि सी हे 2 येतात वॉटर सोल्युबल मध्ये, आणि उरलेले जे आहेत ते फॅट सोल्युबल मध्ये येतात. मग उरलेले कोण कोण आहेत? ए, बी आणि सी इकडे आहेत, डी एक येतं, ई आणि के, हे सगळे फॅट सोल्युबल मध्ये येतात. इथं सुद्धा बघा 3, 2, 5 आणि 1, 6 मार्क. एकूण 6 मार्काला ह्या वेळेला विचारलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पेपर बघा, जुलै 2024. वी गेट हाऊ मच एनर्जी पर ग्रॅम ऑफ प्रोटीन्स. प्रोटीन्स पासून 4 किलो कॅलरी एनर्जी पर ग्रॅम मिळते. लिपिड्स पासून फक्त 9 किलो कॅलरी पर ग्रॅम आहे. प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स 4 किलो कॅलरी. व्हॅल्यूज लक्षात ठेवा, आधी पण सांगितलेलं आहे. फायबर्स आर, पुढचा क्वेश्चन बघा, फायबर्स आर वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूट्रियंट्स, गिव्ह सायंटिफिक रिझन. त्याचं कारण, फायबर्स जे आहेत ते डायजेस्टेबल नाहीत, पहिली गोष्ट म्हणजे ते पचत नाहीत शरीरामध्ये, पण डायजेशनच्या प्रोसेसमध्ये ते मदत करतात. शिवाय जे कंपाऊंड्स जे शरीराच्या बाहेर टाकले पाहिजेत, इजेशन असं त्याला म्हणतात, त्या प्रोसेसमध्ये पण मदत करतात. मग ते कुठले कुठले आहेत? ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आहेत, फ्रुट्स आहेत, सिरियल्स आहेत. त्यामुळं ह्या प्रोसेसेसमध्ये हे फायबर्स खूप इम्पॉर्टंट ठरतात. त्याचं रिझन ह्या पद्धतीने लिहून टाकतात. त्याच्या पुढचा जो क्वेश्चन आहे, हाऊ एनर्जी इज फॉर्मड फ्रॉम ऑक्सिडेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स, फॅट्स अँड प्रोटीन्स, करेक्ट द डायग्रॅम गिवन बिलो. त्याने एक डायग्रॅम दिले इथं,
आणि ती डायग्रॅम करेक्ट करा असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर काय करेक्ट करताय डायग्रॅम जरा बघा, कारण डायग्रॅम पुस्तकात जशी डायग्रॅम आहे त्याच्या बरोबर अपोजिट त्यांनी हे डायग्रॅम करून दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे चेंजेस त्यांनी केलेले आहेत. आता बघा, प्रोटीन्स पासून लिपिड्स मिळत नाहीत, इथं प्रोटीन्स नको आहे, इथं पाहिजे फॅट्स, कारण लिपिड्स फॅट्स पासून मिळतात. तर प्रोटीन्स पासून अमिनो ऍसिड्स मिळतात, म्हणजे इथं पाहिजे प्रोटीन्स. एक 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 बदलत जाऊया. मग इथं क्रेब्ज सायकल इथे येत नाही, इथं कार्बोहायड्रेट्स पाहिजेत. बघा, म्हणजे आता हा इथपर्यंतचा सेक्शन तरी क्लिअर झालेला आहे. ग्लायकॉलिसिस झाल्यानंतर, कार्बोहायड्रेट्सचं ग्लायकॉलिसिस झाल्यानंतर पायरुव्हिक ऍसिड तयार होते. त्यांनी पायरुव्हिक ऍसिड इथं सगळ्यात शेवटी दिली, इथं नको आहे, ते इथं पाहिजे. इथं पायरुव्हिक ऍसिड आहे ना, त्याच्यापासून ऍसिटिल को एन्झाईम ए तयार होतं आणि त्याच्यावरती मग इथं क्रेब्ज सायकल इथं दिलं होतं बघा, ते क्रेब्ज सायकल इथं यायला पाहिजे. आणि जो फायनल प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि एनर्जी प्रोड्यूस होते. या पद्धतीनं ही डायग्रॅम क्लिअर होईल. 3 मार्काला ही डायग्रॅम त्यांनी करेक्शनसाठी विचारलेली आहे, त्यामुळे ती डायग्रॅम पूर्ण व्यवस्थित करा. प्रश्न कसेही विचारू शकतात, त्यामुळे त्यावेळेला ते आपल्याला प्रॉपरली जमलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन पेपर बघा, मार्च 2025. A molecule of glucose is completely oxidized in aerobic respiration and molecules of H2O and dash 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 are produced along with energy. H2O, CO2 आणि एनर्जी प्रोड्यूस होते. त्यात काही विशेष नाही आहे जास्त, तरी पण हे विचारले एमसीक्यू मध्ये. समटाइम्स हायर प्लांट्स अँड एनिमल्स, हे झालेलं आहे आपलं, मगाशी डिस्कशन केलेलं आहे त्याचं. राईट एनी 4 स्टेजेस ऑफ मायटॉसिस. मग याच्यामध्ये काय काय आहे? प्रोफेज आहे, त्याच्यानंतर येते मेटाफेज येते, त्याच्यानंतर येते एनाफेज आणि त्याच्यानंतर आहे टेलोफेज. याचं काहीतरी तयार करा, टी मॅट असं काहीतरी तयार करून ठेवा, म्हणजे ओळीनं तुमचं सिक्वेन्स पण प्रॉपरली लक्षात राहील. त्या 4 स्टेजेस पैकी कोणत्याही 2 स्टेजेस एक्सप्लेन करा म्हटलं. मग त्या पद्धतीने एक्सप्लेनेशन बघून घ्या आणि ते व्यवस्थित मांडा. त्याच्यामध्ये 3 आणि 2 5 आणि 1 6 मार्काला प्रश्न विचारलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पेपर बघा, जुलै 2025. Our muscle cells perform anaerobic respiration during exercise. माहिती आहे तुम्हाला हे. फायबर्स आर वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स, ते पण झालेलं आहे. आता परत एकदा हा चार्ट दिलेला आहे बघा, आणि तो कम्प्लीट करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता हे लिपिड्सचं कन्व्हर्शन फॅटी ऍसिड्स मध्ये होतं, फॅट्स मध्ये फॅट्स लिहिलं तरी चालतंय, काय अडचण नाही. प्रोटीन्स जे आहे ते अमिनो ऍसिड्स मध्ये कन्व्हर्शन होतं. त्यानंतर इथं आहे ग्लायकॉलिसिस, त्याच्या पुढच्या स्टेपला पायरुव्हिक ऍसिड. मगाशी बरोबर ह्याच्या अपोजिट दिलं होतं आणि त्यांनी सगळं बिघडवून दिलं होतं, ते तुम्हाला नीट करा असं त्यांनी सांगितलेलं होतं बघ. या सगळ्यांचं कन्व्हर्शन बघा, हे कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स आणि प्रोटीन्स, या सगळ्यांचं शेवटी जे कन्व्हर्शन आहे ते आहे ऍसिटिल को एन्झाईम ए. इथं येतं हे. त्याच्यानंतर क्रेब्ज सायकल येते आणि सगळ्यात शेवटी कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि एनर्जी. या पद्धतीनं
हे पूर्ण चार्ट हा तयार करायचा आहे. बघा आता इथं सुद्धा 2 वेळा हा चार्ट झाला, याच्या आधी आपण ते बघितलेलं आहेच. तर हे साधारणपणे हे 3 मार्काला विचारले, हे 2 5 आणि 1 6 असे एकूण 6 मार्काला याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतरचा क्वेश्चन पेपर मार्च 2026. आफ्टर कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज molecule 38 number of ATP molecules are formed. हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. बोन्स मध्ये पुढचं बघा, हे काय झालेलं आहे आपल्याला, हे सगळे क्वेश्चन, त्यात काय विशेष नाहीये. बोन्स मध्ये ऑसिन नावाचं प्रोटीन आहे, तर इन्सुलिन प्रोटीन हे पॅनक्रियाज मध्ये असतं. हे पण झालेलं आहे. त्याच्या पुढे सांगितले नेम द टाइप ऑफ सेल्स इन विच मायटॉसिस ऑकर्स. मायटॉसिस जे सोमॅटिक सेल्स आहेत, सोमॅटिक सेल्स आणि दुसरा एक प्रकार सांगितलेलं होतं स्टेम सेल्स, त्यांच्यामध्ये मायटॉसिस होतं. म्युओसिस आहे ते जर्म सेल्स मध्ये होतं. ते व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा प्रश्न विचारलाय राईट द 4 स्टेजेस ऑफ कॅरिओकिनेसिस. ते सांगितले मगाशीच तुम्हाला, असं लक्षात ठेवा. पीमॅट, प्रो, मेटा, ॲना आणि टेलोफेज, त्या 4 स्टेजेस, 4 फेजेस.